गिरी, नमस्कार भावा. जय शिवराय. नेटवर्क गेला वाटतं. नेटवर्क गेला भावा. कसं जय आहे, बरं शिवराय. आहे ना? जय एकदम शिवराय. एकदम 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 बरा आहे भावा. तू कसा आहे? जय शिवराय. जय शिवराय. कशी वाटतात आपली रील बिल? तुला आवडत आहेत भावा? एक नंबर. मी स्टेटस ठेवतो आणि हा इंस्टाग्रामला पण ठेवतो, फेसबुकला. बट मला लोक काय विचारतात माहितीये का? हा मला बोलतात की एवढा डिप्रेशन मध्ये गेलाय का तू जॉब करून? पण एवढ्या डिप्रेशन मध्ये नाही गेलो मी. हा बट बोलतो की जे माणसाचा मी स्टेटस ठेवतो ना त्याला फॉलो करा. त्याला फॉलो करा. हा, आपण त्याला डिप्रेशन फॉलो मध्ये करा जात नाही. आणि त्याची व्हिडिओ बघा तुम्ही. बरोबर. तू बोलतो असं त्यांना, म्हणजे माझ्याबद्दल बोलतोस की बघा त्याची व्हिडिओ, तुम्हाला कळेल तो काय माहिती देतो लोकांना. तू मानतो की नाही मला भाव आपला? त्याला मी ऍक्च्युअल कसं की त्यांना काय वाटतं माहितीये का? हा की मी आज पहिले कसा होतो, आज कसा झालो. तो तर हा तू कधी स्टेटस ठेवत नव्हता. आज मी, तू लग्न झालं तुझं? ठेवला काय? लग्न केलं तू? काय म्हणताय? लग्न केलं का तू? यस माय. तुमची एज किती आहे? हा, माझी 104. तुम- तुझं सांग, लग्न लग्न केलंस की नाही केलंस? यस. माझे दोन मुलगी आहेत, एक 12 वर्षाची आणि एक 8 इयर्स. आणि काय प्रॉब्लेम आहे तुला? काय टेन्शन आहे? बोलतात काय टेन्शन आहे? त्यांना माहिती नाही रे. प्रपंच आला ना तुला एकदा हातामध्ये, तर थोडा तू कामाला लागतो, दुनियादारी साईडला ठेवतो. बरोबर ना? दुनियादारी केव्हा माणूस साईडला ठेवतो? जेव्हा आपल्याला परिवार येतो, जेव्हा जी स्वप्न आपली पूर्ण नाही झाली ती आपल्याला आपल्या मुलाची पूर्ण करायची आहेत, न बोलता. त्यासाठी आपण झुकतो, त्यासाठी आपण झडतो, त्यासाठी आपण काम करतो. बरोबर आहे की नाही? त्याची स्वप्न आपल्याला मोठी करायची आहेत. त्यासाठी आपण किती मान्या सुरू असलो तरी पण आपण खाली येतो आणि गांधीगिरी करतो. का? कारण आपण लग्न केलंय. बरोबर. कोणात तरी मुलगी आणली, बरोबर. बाई तिला राणीसारखी ठेवायची आहे. कोणात तरी मुलगी आणली, तिला पण आपल्याला बहिणीसारखी जपायची आहे. आपली पोरं झाली, जी ख्वाहिशने आपली पूर्ण झाली, बाप फिरवू नाही शकला आपल्याला बाप, तर आपण त्यांना फिरवणार, आपण त्यांना लाईफ देणार. ती तुझी इच्छा आहे. बरोबर की नाही? मग आहे ना, जे आहे ना, चिंदी चोरू लोकांना लक्षात देऊ नको. तुला बोलतील तू डिप्रेशन मध्ये गेला, तू असा गेला, ते तसे गेले. खरेखर ना तेच आता डिप्रेशन मी मध्ये असतात. कलेक्शन करून आलो, खूप हे बघा. मेहनत करतो भाई. ही बॅग आहे माझी. खूप. ही हा कलेक्शन करून आलो. हा लोक मला म्हणतात की एवढं काम करतो आणि स्टेटस कधी ठेवत नव्हता. मी कधी स्टेटस ठेवत नव्हतो ना ठेव ना देवाचा. बिंदास. ठेव नाही त्यांना ठेवत अजून होतो. जाऊ. हा दिवशी तुमचा स्टेटस ठेवला. हा माझे मित्र मला बोलायला लागले की पहिल्यांदा तुम्ही असा स्टेटस ठेवलाय. मी बोललो ते माणसाचं जाऊन ना हम्म, फॉलो नको करू. हम्म. फक्त ते माणसाचं जाऊन ना रील बघ. तुला जीवनाचा म्हणजे तुझं पास्ट आणि फ्युचर ते तुला कळेल. पास्ट आणि फ्युचर कळेल. भाव कसे असतात, नातेवाईक कसे असतात, सगळं. माझ्या आयुष्यात माझी एज 38 आहे. हा बट मी 38 आहे. पण त्यांना काय बोललो माहितीये का? ते माणसं जाऊन व्हिडिओ बघा. हा ते तुम्हाला समजल की माणूस कसा जगायचा आणि कसा राहायचा. ते ह्याच्याकडनं शिकायचं. हा, ते व्हिडिओ पासून कळणार तुला. ते बरोबर तुम्हाला बोलला तू. समजेल की एक एक रुपयाचा कसा असतो आणि बरोबर. आपले पैसे दिलेले कसे येतात आपल्याकडं. आपण पुढं कसं काम करतो ते हा, तुम्हाला समजल. समजेल नाते कशी जपायची, पैसे कसे करायचे, कोण काय असतं. मी मराठी नाही. मराठी नाही? अरे एकदम मस्त मराठी बोलतो तू. मी मराठी कडकडीत. नाही. मला बोलायला 4 भाषा येतात. तामिळ, गुजराती, आगरी बर. भाषा आणि आगरी. हा. मराठी. मराठी आणि कट्टर मध्ये बोलतोय. प्रॉपर. हा मी अं, माझा माझा विलेज कुठला आहे माहितीये का? हा वाराणसी. वाराणसी. म्हणजे बघा, पब्लिकला एकच सांगायचं आहे, जो महाराष्ट्रात राहतो, जो आपुलकीने आपली माती जपतो, तो आपली मराठी भाषा बोलायला पण जपतो. पाहिजे. आणि त्याला मराठी आलं पाहिजे. हा मराठी असं वाटतोय की हा कट्टर मराठी आहे. ह्याचं भाषा ऐकून असा कोणाला पण शाण्याला थंड करेल अशी याची मराठी भाषा आहे. तुझी भाषा तीच अशी आहे. बोल. तशी तशी मराठी आहे तुझी, रावडी आपल्यासारखी. तशीच पाहिजे. आणि तू तशी जपतोय मराठी भाषा. मला खूप गर्व फील होते भावा. तू वाराणसीत असून पण मराठी कडकडीत बोलतोय, म्हणजे धारधार बोलतोय भाई. एक नंबर. की थंड करशील असे. असं आणि असंच हसत राहा. मला तू माझा असाच हसत पाहिजे ऍक्च्युअल माझा कसं भाऊ. झालंय
हा काय बोल म्हणताय बोल काय तू. म्हणताय? माझा भाऊ मला असं हसत पाहिजे. कोणी तुला किती डिप्रेशन मध्ये टाकायचा प्रयत्न केला, कोणी तुला डिप्रेशन मध्ये बोलला, तू मेहनत करून आलायस आणि तू अजून वर जाणार आहेस, अजून टॉप लेवलला पोहोचणार आहे. टेन्शन घेऊ नको. भोलेनाथ आहे तुझ्यासोबत. हर हर महादेव. बोल तू, बोल काय बोलतो, बोल बिंदास. काहीच नाही. आता माझे मोबाईल मध्ये फक्त 5% बाय. बॅटरी आहे. जेवला तू, जेवला तेवढंच सांगूया पब्लिकला. तू जेवला आणि माझे रील आता आवडतायत बस तुला. जाणार वरती जेवायला. जेव आणि माझे रील आवडीने बघ बिंदास आणि शेअर कर. असे करतो जसे हृदयाला सगळ्यांच्या पोचले पाहिजेत, घरोघरी तुझ्या मित्रांमध्ये. आणि फॅमिलीची अशीच काळजी घे नक्की दादा. आणि फॅमिलीला असंच जप नेहमी. हो हा नक्की दादा. फॅमिली काळजी घे गिरी. जय हा शिवाजी चल. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय भवानी बाबा. बरं वाटलं एकदम. काळजी घे. यस यस बाबा. यस. चल गुड नाईट बा.